विनंती करतो की ज्या चषकांसाठी आपण लढत होतो ते GPLचं 10वं पर्व या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण सर्वांनीच सुंदर खेळ केलेला आहे आणि सर्वोत्तम सहकार्य केलेलं आहे। मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे आणि या बक्षीस वितरण सोहळ्याची शान वाढवायची आहे। सर्वांनाच विनंती करतो की जे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक आणि त्याचबरोबर उर्वरित सगळे GPLचे खेळाडू आणि पाठीराखे यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी स्टेजच्या समोर यायचं आहे आणि जे जिंकलेले आहेत त्यांचं आपण कौतुक करण्यात सहभागी व्हायचं आहे। सर्वांनी लवकर या। मला वाटतं तिकडे माझ्या संघाचे खेळाडू कोणतरी आहेत त्यांनी सुद्धा या इकडे। ओमकार आहे, ओमकार या लवकर या जरा। या आपल्या GPL मधील एक प्रमुख मदत करणारा आपला कार्यकर्ता, त्याची आज विकेट पडणार आहे म्हणजे साखरपुडा आहे, तिकडे आम्हाला जायचं आहे, त्यामुळे आपण लवकर लवकर या आणि आम्हाला मोकळं करा। अनिल ये, अनिल कृपया पुढे या। आपण सोने वाकरे पुढे या। पटकन करून घेतो सत्कार आहे ना, मला पटकन करतो। एक काम करतो, तुम्ही सगळ्यांचं घेऊ, आपण मानाप्रमाणे सगळ्यांचं करू। चला आज या ठिकाणी आपण बक्षीस वितरण समारंभात सुरुवात करत आहोत। साहजिकच आपल्या परिसरामध्ये आज 2 कार्यक्रम आहेत, त्यामुळे पाहुण्यांसुद्धा जायची घाई आहे, मला सुद्धा जायची घाई आहे। मित्रांनो, आपण वसंत कांबडी, वसंत कृपया आपण 10 मिनिटं बोलू नका। 10 मिनिटं आपण या सांगता सोहळा किंवा बक्षीस वितरणचा सोहळा आहे यामध्ये लक्ष द्या। आपण सर्वांनी ज्या ठिकाणी चांगला खेळ केलेला आहे, शेवटची 10 मिनिटं GPL कमिटीला आपल्या हवी आहेत। 10 मिनिट फक्त इकडे लक्ष द्या। सुधीर असं आपण सुद्धा थांबा, जावई थांबा, मार्शी जावई। तर मित्रांनो, या बक्षीस वितरण समारंभाला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे, परंतु तत्पूर्वी आपल्याला या 10व्या पर्वासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली, ज्यांनी बक्षिसासाठी, चषकांसाठी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचा आभार मानणं फार महत्त्वाचं आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण ही एक संकल्पना सुरू केली होती 10 वर्षापूर्वी। त्या वर्षी आपण 8 टीम घेऊन आपल्या डॅमवर पहिल्यांदा मे महिन्यामध्ये रणरणत्या उन्हामध्ये मॅच ठेवल्या होत्या आणि ती सुरुवात होती मुरबाड तालुक्यामध्ये की कोणत्या तरी गावाची प्रीमियर लीग होण्याची। त्या अगोदर अशा प्रकारची एखादी प्रीमियर लीग गावाची होऊ शकते ही संकल्पना कोणी डोक्यात आली नव्हती, परंतु त्यावेळचे निलेश गोरले असतील, वैभव रसाळ असतील, अमोल जमदरे असतील, निलेश घागस असतील, पंढरी घागस असतील, इकडे सोन्या बाकरे असतील, पद्माकर विषय असतील, या सगळ्यांच्या डोक्यात ती पहिल्यांदा कल्पना आली आणि त्या वर्षापासून आतापर्यंत 10 वर्ष कोणतंही विघ्न न येता, कोणताही वादविवाद न होता सर्वांच्या सहकार्याने मॅच होते। आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभतंय। मी नक्कीच तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण स्वतःसाठी एकदा आपल्याला शाबासकी देऊया आणि टाळ्या वाजवूया। मित्रांनो, आपल्या GPLचा फॉर्मॅटच असा आहे की कोणत्याही एक गावची टीम होता कामा नये, याची आपण खबरदारी घेतो आणि प्रत्येक टीममध्ये वेगवेगळ्या गावचे खेळाडू कसे काय वाटून जातील याची आपण खबरदारी घेतल्यामुळे हा कोणत्या गावचा सामना राहत नाही, हा आपल्या परिसराचा सामना होतो। या दोन्ही ग्रामपंचायतच्या जे काही बॉडी असते किंवा पदाधिकारी असतात, जे सरपंच असतात, ते आपला वेळोवेळी मदत करतात। आजही जे विद्यमान सरपंच आहेत दोन्ही, नामदेवजी कडव आणि सारिका आगिवले, या दोन्ही कमिटीने आणि त्यांच्या कमिटीने आपल्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे। सर्वप्रथम मी या GPL कमिटीच्या वतीने त्या दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचं नक्कीच आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्यांनी आपल्याला 3 दिवस थंड पाण्याची आणि मिनरल वॉटरची व्यवस्था केलेली आहे, ते SK वॉटर सप्लायचे श्री सागरजी कडव। त्यानंतर दरवर्षीप्रमाणे पहिल्या दिवसाचं उद्घाटनाचं आणि सत्काराचं जे काही शाल, श्रीफळ किंवा हार लागतात त्याचं योगदान देणारे किरणजी दळवी। मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला नेहमीच सहकार्य करणारे दिलीपजी भोईर। मैदानासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ते दोन्ही मुके बंधू वाल्मिकजी मुके आणि संतोषजी मुके। मंडप व्यवस्थेसाठी दरवर्षीप्रमाणे योगदान देणारे आपले अरुणजी घुले आणि त्यांचे सहकारी DJ ऑपरेटर स्वप्नीलजी भोईर। यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांनी 3 दिवस, आणि मी खास मुद्दाम उल्लेख करेल
की ह्या दिवशी यावर्षी तुमचं जे GPLचं प्रेक्षेपण होतं अतिशय उत्तम प्रेक्षेपण होतं आणि अतिशय क्लिअर प्रेक्षेपण होतं. तुमचे नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कॉमेंट्रेटर्स ज्यांनी 3 दिवस आपल्याला खास कॉमेंट्रीचा आणि सुग्रास श्रवणाचा आनंद मिळवून दिला ते राजूभाऊ जाधव हे रायावरून या वर्षी आपल्याला उपलब्ध झाले आहेत. त्या राजूभाऊंचे सुद्धा आभार मानतो. राजूभाऊ आपण सुद्धा पुढे या, स्टेजवर या आपण. आणि साहजिकच आपले सोयरे आणि घरच्यासारखे असणारे आपले अंपायर्स ज्यांनी 3 दिवस आपल्याला या ठिकाणी कोणत्याही निर्णयात विवाद होणार नाही आणि सर्वांप्रती समभाव ठेवून निर्णय दिलेले आपले कमलाकर अण्णा भोईर आणि आजच्या दिवशी उपलब्ध झालेले हरेशजी डोंगरे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. मी GPL कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवर जे आहेत त्यांचं थोडक्यात मी या ठिकाणी स्वागत करायची विनंती करतोय. प्रथमतः पद्माकर विषयाला विनंती करतो की आपण आता रामभाऊ दळवे यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर जे उपलब्ध झालेले आपले संभाजी घागस सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर उपस्थित हरिचंद्र भानदास हरिचंद्र शिरोशे, उपलब्ध नारायणजी आगिवले, त्याचबरोबर भाऊ घागस, उपस्थित रविशेठ घागस, पद्माकरजी आगिवले, राजारामजी द्वारकानाथ किंवा राजाराम दोन नाव आहेत त्यांची, गायकर, आमचे विठ्ठलबुवा पाहुणे आगिवले, युवा कार्यकर्ते सागर कडव, आपणा सर्वांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो. चंद्रकांत सुद्धा आगिवले मागे बसलेला आहे. मी तुमचं स्वागत करतो. मी सर्वप्रथम या GPL कमिटीला विनंती करेन, अण्णा यांना की रामभाऊ दळवी यांना विनंती करेल की ज्याने आपल्याला 3 दिवस या ठिकाणी अंपायरचं काम केलेलं आहे ते कमलाकर अण्णा भोईर यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करायचे आणि त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्याचबरोबर हरिचंद्र डोंगरे आपण सुद्धा या, आपलं या ठिकाणी आम्हाला आभार आणि सन्मान करायचा आहे. फोटो घ्या. अरे फोटो पण घ्या ना कोणतरी. फोटो घ्या, फोटो. यानंतर मी संभाजी कागद सरांना विनंती करेल की आपण हरिचंद्र डोंगरे यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे आणि या GPL कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करायचे आहेत. त्यानंतर मी विनंती करेल कॉमेंट्रेंट्सना आपण सुद्धा समोर यायचं आहे, आपला सुद्धा आम्हाला सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचं आहे. सन्माननीय राजूभाऊ जाधव हे रायावरून आले. आपल्याला कॉमेंटेटरी अडचण होती परंतु त्यांनी ते आपल्याला सोडवली आणि 3 दिवस सतत एकट्याने समालोचन करून या ठिकाणी GPLचं पर्व यशस्वी करायला मदत केली. मी नारायण आगिवले यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या YouTube लाईव्हचे सन्मान्य श्री माहुली लाईव्ह कल्पेशजी मार्के आपण सुद्धा समोर या आणि आपण सुद्धा आमचा आभार आणि सन्मान स्वीकारा. कल्पेशजी मार्के आपण सुद्धा समोर यायचं आहे. अतिशय उत्तम क्लिअर या ठिकाणी प्रक्षेपण करण्यास त्यांनी मदत केलेली आहे. मी विनंती करतो पद्माकर बांगर याला की आपण कल्पेशचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. DJ लाईव्हचे स्वप्नील भोईर आपण सुद्धा समोर या. स्वप्नील भोईर आहे का? नाही का? रिगल कापडे आपण सुद्धा या. DJ लाईव्ह रिगल कापडे आपण लवकर या. मी विनंती करतो पद्माकर आगिवले यांना की पद्माकर आणि रवी आपण दोघांनी रिगलचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मंडपाचं कोण आहे या ठिकाणी? अरुणजी घुले आपण उपस्थित आहात, त्यांच्या वतीने कोणी उपस्थित आहे? कोण आहे? कुठे दाखव ना. शिवा काय कोण आहे रे? अरुण घुलेच्या वतीने त्यांचा मुलगा कोणतरी उपस्थित आहे, आपण सुद्धा या ठिकाणी यायचं. या ठिकाणी रवी आणि पद्माकर सत्कार करत आहेत रिगल कापडे यांचा. DJ लाईव्ह घोले बंधू आपण या पुढे या. या ठिकाणी अरुणच्या वतीने त्यांचा मुलगा सत्कार स्वीकारत आहे आणि मी विनंती करतो की त्याच्याप्रमाणेच आपल्याला सत्कार द्यायला सौरभ आगिवले, चल सौरभ आगिवले आपण अरुणच्या वतीने त्यांचा मुलगा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं आभार व्यक्त करूया.
शेवटचं जे काय आहे आपला सन्मान तो आहे मैदान सौजन्याने दिलेला आहे संतोषजी मुके आणि वाल्मिकजी मुके. मुके बंधू कोणी आहे का? नाहीये. मी या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपण जे आपला मुख्य कार्यक्रम आहे त्या मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. मित्रांनो, याचबरोबर ज्यांनी गेले 8 दिवस या सगळ्या आयोजनासाठी मेहनत केलेली आहे, 8 दिवस म्हणण्यापेक्षा महिनाभर मेहनत केली आहे. थोडक्यात मला ज्यांची नावं आठवली आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी लिहिलेली आहेत. कदाचित एका दुसऱ्याचं नाव राहिलं असेल तरी आपण त्या बाबतीत फारसं काही मनावर घेऊ नका. ज्यामध्ये निलेशजी गोरले, तानाजी आगिवले, किरणजी दळवे, पंढरीशेठ गागस, निलेशजी गागस, ज्ञानेश्वर कडव, अनिल लिहे, प्रवीण भाकरे, जगदीश उगडा, सागर कडव, सौरभ आगिवले, सुरेश बांगर, विकास आगिवले, अमोल जमदरे, दर्शन आगिवले, संदीप घागस, सुजित आगिवले, प्रमोद पाटोळे, दीपक पाटोळे, कौशल आगिवले, अनिल लिहे, प्रवीण भाकरे, जगदीश उगडा, शेखर गागस, तीनही आमच्या गावातले रसाळ बंधू, कमलाकर वला, पद्माकर विशे, साहिल देसले आणि वन अँड ओनली आणि लास्ट आणि जो सगळ्या कामाला उपयोगी पडणारा कोण रे? प्रशांत दादा भोईर. नक्कीच प्रत्येक काम मनापासून करणारा आमचा प्रशांत. या प्रशांतचे मी खास आभार व्यक्त करतो. मित्रांनो, हां प्रशांत आपण या स्टेजवर या. प्रशांत स्टेजवर ये. ये असू दे. अरे ये ये ये. प्रशांतचा सत्कार मी खास अण्णा संभाजी गुरुजींना विनंती करतो, आपण प्रशांत सत्कार करा. मित्रांनो, इतरांना सपोर्ट करणं हां कोणत्याही मनामध्ये कोणतीही अपेक्षा नसताना एखाद्या कामात जीव अगदी झोकून मदत करणारा आमचा प्रशांत अतिशय चांगला त्याचा स्वभाव मी बरेच अनेक वर्ष पाहतो. त्या प्रशांतचा सत्कार करताना नक्कीच आम्हाला आनंद होतोय. आणि आता आपण वळूया या ठिकाणी. पहिलं जे बक्षीस आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धनाजी विषयकडून शूज आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची एक जी कॅच आहे आपल्या पूर्ण GPL मध्ये ती कॅच घेतलेली आहे प्रमोद पाटोळे. त्याला बक्षीस आहे धनाजी विषय याचकडून सौजन्य असलेलं शूज बक्षीस आहे. संजय विषय आपण या. धनाजी नाहीये. संजय विषय आणि धनाजी विषय यांच्याकडून हे शूज मिळालेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी. ते प्रमोद पाटोळे यास. आता पुढे काय? सेमीफायनल मध्ये उत्कृष्ट कॅच. मित्रांनो, आता आपण वळूया या वर्षीच्या उत्कृष्ट गोलंदाजाकडे. या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज आहे 10 विकेट आणि टीम आहे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र टीमचा जगदीश उगडा. मी विनंती करेल विठ्ठल पाहुणा आणि भाऊ कागस यांना की आपण हे बक्षीस त्यांना द्यायचं आहे. या उत्कृष्ट गोलंदाज प्रवीण घागस यांच्या सौजन्याने चषक दिले जात आहेत. उत्कृष्ट गोलंदाजाचा जय महाराष्ट्र टीमचा कर्णधार जगदीश उगडा. यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? राईट, वंदे मातरम टीमचा विघ्नेश पद्माकर आगिवले. मी विनंती करेल या ठिकाणी रवी घागस आणि त्याचबरोबर कमलाकर अण्णा भोईर यांना. त्यांनी विघ्नेश याच्या एकूण 7 मॅचमध्ये हायेस्ट 122 धावा आणि त्याचबरोबर त्याने या ठिकाणी अनेक विकेट सुद्धा घेतल्या. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा केलेली आहे आणि वंदे मातरम टीमला अगदी सेमीफायनल पर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचं नक्कीच या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. यानंतरची ट्रॉफी जी मालिकावीरची आहे ती देण्यापूर्वी मी या ठिकाणी निमंत्रित करतो अशा 2 खेळाडूंना की ज्यांनी या GPL पर्वामध्ये 2 दिवस 2 50 मारलेल्या आहेत. पहिल्या दिवशी एकही 50 नव्हती, परंतु दुसऱ्या दिवशी 50 मारलेली आहे ती सौरभ आगिवले आणि ह्या 50चं बक्षीस दिलेलं आहे 501 रुपया. ते कैलास भाऊर यांनी रोख पैसे या ठिकाणी जमा केलेले आहेत.
मी विनंती करतो पद्माकर आगिवले यांनी सौरभ आगिवला याला ते बक्षीस द्यायचंय. आणि तिसऱ्या दिवसाची मला वाटतं 2 50 झालेल्या आहेत, परंतु पहिली 50 केली ती केली विघ्नेश आगिवले यांनी. मी विनंती करील भानदास शिरोश यांना की विघ्नेशला या ठिकाणी त्याचे बक्षीस द्यायचं आहे. पहिल्या दिवशी एकही 50 नव्हती. या ठिकाणी आपले मित्र कैलाश भवर यांनी प्रत्येक दिवशी पहिल्या 50ला 501 रुपयाचं बक्षीस दिलं होतं. 2 दिवस 2 50 झालेले आहेत, त्याचं बक्षीस आपल्याला या ठिकाणी रोख प्राप्त झालेलं आहे. नाही एका दिवशी ना. यानंतर मालिकावीर मालिकावीर काय गेस आहे तुमचा? मालिकावीर कोण असेल? एकनाथ घोडका असेल. मालिकावीर आहे वंदे मातरम, नाही सॉरी, मालिकावीर आहे जय महाराष्ट्र एकनाथ खोडका. 101 धावा आणि 9 विकेट. 121 धावा आणि 9 विकेट एकनाथ खोडका. आणि त्याला हा भला मोठा चषक मी देतो. मी दिलाय. गागस सर यांच्याकडनं देण्यात येते. मालिकावीरची ही ट्रॉफी प्रवीण गागस यांनी सौजन्य आपल्याला केली होती. आणि ही उत्कृष्ट ट्रॉफी एकनाथ खोडका यांनी या ठिकाणी यावर्षी प्राप्त केली आहे. अतिशय उत्तम खेळ त्यांनी केलेला आहे. यानंतर आपण जातोय चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसाकडे. यावर्षी 10 संघ खेळले, त्यातले 6 संघ बिना बक्षीस बाहेर गेले आणि 4 संघ जे क्वालिफाय झाले होते. त्यातील चतुर्थ क्रमांकाचा संघ आहे गोकुल 11. मालक आहेत सुरेश बांगर. मी त्यांना विनंती करतो की आपले खेळाडू आणि आपण या ठिकाणी यायचंय. हे चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी स्वीकारायची. मी या ठिकाणी पाहुण्यांना विनंती केली, अण्णा घागस सर आपण सर्वांनीच उभं राहा. विलास कोण? विलास पादीर आपण या. त्या संघातील खेळाडू या किंवा मालक या. मी सगळ्याच पाहुण्यांना विनंती केली की आपण या ट्रॉफी द्यायच्या. तर 4ही ट्रॉफी आपण द्यायच्यात. या सुरेश या. दे दे हा बुके दे, हा बुके पण द्या. गोकुळ 11 यावर्षी पहिल्यांदा सुरेश यांनी याच्यामध्ये संघ घेतला आणि त्यांचा संघ या ठिकाणी क्वालिफाय होऊन चतुर्थ क्रमांकापर्यंत पोहोचला. तृतीय क्रमांक आहे वंदे मातरम संघ. स्वतः मालक मी संजय गागस आणि मी माझ्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी उचलायची आहे. माझा ऐकून खेळाडू भगवान, त्याचबरोबर विघ्नेश, आपण सगळेच या. या सगळेच या, सगळे या पाहू. लवकर लवकर या, आपल्या पाहुण्यांना घाई आहे, जायचं आहे. तृतीय क्रमांकाचं बक्षीस जातंय वंदे मातरम संघ. कुठे गेले विघ्नेश? आले का? अरे कोण राहिले आपले? यानंतर या सामन्याचा उपविजेता 10व्या वर्षाच्या या पर्वाचा उपविजेता आहे. आपल्या सर्वांनाच त्याचं माहित आहे की धर्मवीर संघ. हरेश कडव, त्याचबरोबर जगन उघडा, या सगळ्यांचाच हा संघ आणि त्याचे मालक आहेत संजयजी विचे. मी त्या सगळ्या खेळाडू आणि त्याच्या मालकाला विनंती करतोय आपण स्टेजवर यायचंय. चला लवकर या. हरेश कडव आहे का? हा हो अण्णा ना घ्या. या ठिकाणी बक्षीस आहे उपविजेता संघाचं. ते जातंय धर्मवीर संघाला. दरवर्षी बक्षिसा शर्यतीत राहणारा संघ आहे. अतिशय उत्कृष्ट संघ. आणि GPL 2026चा पर्व 10वेचा विजेता संघ आहे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र संघाच्या मालकाला म्हणजे प्रकाश सावत आणि त्याचे सगळे खेळाडू यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. हा विजेता संघ आहे.
त्यामध्ये किरण दळवी, त्याचबरोबर पद्माकर आगिवले, जगन उघडा, वसंत कांबडी या सगळ्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या आणि या वर्षीची आपण ट्रॉफी स्वीकारा. कोंडू कातवाल आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. चला या हात लावा, हात लावा. थांबा, थांबा. मी नंतर घेतो ना, मी घेतो ना, एक त्यांना उद्या ना. थांब रे, चला ऐकला. या सगळ्या पर्वाची समाप्ती होताना मी आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अण्णांना विनंती आहे की अण्णा फक्त 2 शब्दात याचं समापन करा. नमस्कार, सर्वांना शुभेच्छा देतो. 3 दिवस तुम्ही चांगल्या प्रकारे इथे खेळ केले आणि नियोजनसुद्धा सुंदर केलं, ग्राउंडसुद्धा सुंदर बनवलेलं आहे आणि तुमचं एकीचं बळ मला दिसलेलं आहे. भविष्यात तुम्ही सगळेजण, मी आता नावं कोणाचे घेत नाही, परंतु सगळेजण असेच भावकीने गावकीने एकत्र राहा आणि जरी हा खेळ असेल तर खेळापुरता ठीक आहे, याच्यापुढे तुम्ही सगळेजण एकत्र असावेत आणि पडत्या काळात शिरवली आणि मानिवली ही कशी एक हे जगाला किंवा आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला दाखवून देण्याचं काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब